सध्या राज्यात हिंदी विरोधाचं वातावरण आहे। शाळांमध्ये 5वी पर्यंत हिंदी नको, सगळ्या शाळांमध्ये मराठी बंधनकारक करा, अशा सगळ्यामध्ये मराठी शाळांचं नेमकं काय झालंय याकडे राजकीय नेत्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे। कारण आम्हाला मुंबईतच अशा 2 मराठी शाळा सापडल्यात की ज्यांची अवस्था एकदम भयानक आहे। एका शाळेत तर एकाच वर्गात 1ली ते 7वी पर्यंतची मुलं शिकतायत। पाहूयात। हे दृश्य पाहिलं, एका इमारतीखाली ही सगळी कपड्यांची दुकानं दिसतायत। कपड्यांची 7-8 दुकानं ओळीने आहेत। मात्र हे कुठलंही व्यावसायिक संकुल नव्हे, तर ही चक्क शाळा आहे। मराठी शाळांची काय परिस्थिती आहे हे सांगणारी ही बोलकी दृश्य आहेत। नायगाव मधील सरस्वती शाळा बंद पडली, तिथे विद्यार्थीच येईना, त्यामुळे शाळेला टाळं लागलंय। आणि आता शाळेच्या तळमजल्यावर कपड्यांची दुकानं उघडण्यात आली। आता या शाळेची स्थिती जर पाहायला गेलं तर व्यावसायिक रूप म्हणजे खास करून दुकानांचं स्वरूप ह्या शाळेला जे हे आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे एकीकडे मराठी शाळेंचा मुद्दा हा सुद्धा ऐरणीवरती आलेला आहे, एकीकडे हिंदी हा विषय शिकवला जावा की न जावा हा वाद निर्माण झालाय। मात्र हे दुसरं रूप आहे, ज्या ठिकाणी तुम्ही हिंदीची सक्ती किंवा हिंदी विषय शिकवण्याचा प्रयत्न करताय त्या ठिकाणी मराठी शाळांची अशा पद्धतीनं स्थिती जी आहे ही निर्माण झालेली आहे। आणि मुंबईत दरवर्षी महापालिकेच्या शाळा असतील किंवा मराठी शाळा असतील ह्या बंद पडतायत, अशा पद्धतीची आकडेवारी सुद्धा सातत्यानं समोर जी आहे ही येताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे हे दादरमधलं जिवंत उदाहरण आहे। आता हे दृश्य पहा, दादरमधल्या महापालिकेच्या या मराठी शाळेत एकाच वर्गात 1ली ते 7वीचे विद्यार्थी शिकतात। मराठी माध्यमाच्या या शाळेत विद्यार्थी संख्या एवढी कमी आहे की एकाच वर्गात सगळ्या 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांना एकत्र बसवण्याची वेळ आली आहे। 7 इयत्तांना एकाच वेळी शिक्षक कसे शिकवतात आणि विद्यार्थी तरी एकाच वर्गात बसून कसे शिकतात हे त्या विद्यार्थ्यांनाच ठाऊक। आणि अशा प्रकारे विद्यार्थ्यांना काय शिक्षण मिळणार याबद्दल प्रश्नचिन्ह आहेच। एक वर्ग चालू आहे ज्या वर्गामध्ये 1ली ते 7वीचे सगळे विद्यार्थी हे एकाच क्लासरूममध्ये बसताना पाहायला मिळतात। तर मुंबई महानगरपालिकेचं हे सगळं वास्तव आहे, हे चित्र आहे। आता जर आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर एकाच वर्गामध्ये हे सगळे 1ली ते 7वी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। त्यामुळे ज्या पद्धतीनं मराठी शाळांची अशी अवस्था का झाली याला राज्यकर्त्यांनी सुद्धा उत्तर जे आहे हे देणं अपेक्षित आहे। कारण का एकीकडे मराठी शाळा बंद पडतायत, मात्र ह्या का बंद पडतायत याची कारणांवरती कधीही चर्चा होत नाही। आणि आत्ताची जर आपण वस्तुस्थिती पाहायला गेलं तर महापालिकेच्या या वर्गामध्ये 1ली ते 7वीचे सगळे विद्यार्थी एकाच क्लासरूममध्ये शिक्षण घेत आहेत। पटसंख्या नसल्यामुळे मुंबई महानगरपालिका दरवर्षी शिक्षक कमी करत असते। त्यामुळे मराठी शिक्षकांच्या बाबतीत सुद्धा प्रश्न जे हे निर्माण होतात, मराठी शिक्षकांना शाळांमधनं त्या काढून टाकलं जातं, कमी केले जातात, हे सगळे प्रश्न भेडसावणारे आहेत की आता मुंबई महापालिकेतील या शाळांचं अशा पद्धतीचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतंय। आणि हा एक वर्ग आहे, या वर्गामध्ये 1ली ते 7वीचे विद्यार्थी एकाच शाळेत एकाच वर्गात शिक्षण घेत आहेत। एक काळ असा होता, एक काळ समृद्ध असा होता की या शाळांमध्ये जेवढे या एका वर्गामध्ये विद्यार्थी बसले तेवढे प्रत्येक 1ली, 2री, 3री, 4थी असं सतत इतकेच विद्यार्थी असायचे। मात्र मुंबईत आज अशी अवस्था निर्माण झाली की एकाच वर्गात 7वी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेताना पाहायला मिळतात। त्यामुळे मुंबई महापालिकेतल्या शाळांचं एक वेगळं वास्तव समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मराठी शाळांची अवस्था काय आहे हे दाखवणारी ही 2 प्रातिनिधिक उदाहरणं। राज्यात कमी अधिक प्रमाणात मराठी शाळांची हीच अवस्था आहे। गेल्या 13 वर्षात महापालिकेच्या 131 मराठी शाळा बंद झाल्या। मराठी शाळेतल्या विद्यार्थ्यांमागे 45% घट झाली आहे। 2019 मध्ये मुंबईत 283 मराठी शाळा होत्या तर 1721 शिक्षक होते। 2020 मध्ये हीच संख्या 279 झाली तर शिक्षकांची संख्या 1583 झाली। 2021 मध्ये मराठी शाळा उरल्या 271 तर शिक्षक उरले 1367। 2022 ला मराठी शाळांची संख्या होती 265 तर शिक्षक संख्या होती 1149। 2023 मध्ये मराठी शाळा राहिल्या 262 तर शिक्षक उरले 1011। गेल्या वर्षी मुंबईतल्या मराठी शाळांची संख्या होती 254 तर शिक्षक संख्या होती 926। याचाच अर्थ दरवर्षी
मुंबईत 5 ते 6 मराठी शाळा बंद होत आहेत. इंग्रजी माध्यमाबद्दलचं प्रेम, मराठी शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांची नसलेली इच्छा आणि मराठी शाळा वाचवण्याची राजकीय नेत्यांची नसलेली इच्छाशक्ती यामुळे मराठी शाळा बंद होत आहेत. मराठी किंवा मातृभाषेतनं शिक्षणाला सुरुवातीपासूनच प्रोत्साहन दिलं नाही आणि त्याचवेळी अनेक इंग्रजी शाळांना परवाने दिले गेले, त्यामुळे नामांकित मराठी शाळाही बंद पडल्या. एकीकडे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळतोय आणि दुसरीकडे महाराष्ट्रातल्या मराठी शाळा बंद होत आहेत. हे महाराष्ट्राचं दुर्दैवच आहे. विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई.